तर मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीने आज जो काल आपण सांगितलं होतं एक लेवल 47,438 ती लेवल ब्रेक केल्यानंतर मार्केट वरती जाणार आणि त्याच लेवल पासून बरोबर एक आपल्याला मोठी कॅन्डल बघायला भेटलेली आहे. 283 पॉईंटची कॅन्डल. तिथं आपलं पहिलं टार्गेट होतं 47,510, त्याच्यानंतर 47,617 असे दोन्ही टार्गेट आपले हिट झालेले आहेत. तर आपण निफ्टीमध्ये बघूया. तर निफ्टीने पण तेच 22,315 त्याच्यावरती जर मार्केट सस्टेन झालं तर मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. आपण असं सांगितलं होतं, पण तिथूनच मार्केट अपसाईडला भरपूर मोठी कॅन्डल्स आज सगळ्यामध्ये. आज फिन निफ्टीची एक्सपायरी होती, त्याच्यामुळे सगळीकडेच मार्केट अपसाईडला गेलेलं आहे. तर आता उद्या बुधवार बँक निफ्टीची एक्सपायरी, तर बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स आहेत हे चेक करूया. बँक निफ्टीने क्लोजिंग दिलं आहे 47,581. तर उद्यासाठी सगळ्यात महत्वाची लेवल आहे की आजचा हाय जोपर्यंत ब्रेक करत नाही आणि मार्केट वरती सस्टेन राहत नाही तोपर्यंत मार्केट अपसाईडला जायचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 48,168, म्हणजे डायरेक्ट 500 पॉईंटचं. आणि जो गॅप दिला होता, म्हणजे जे मार्केट गॅप डाऊन झालं होतं एकदा 1,500 पॉईंटचं, तो गॅप फिलअप करू शकतो. त्याच्यानंतर हे 47,999 आणि 48,162 असे दोन टार्गेट आहे. आणि डाऊन साईडला 47,517च्या खाली जर क्लोजिंग मिळाली तर पहिलं टार्गेट असणार आहे जिथून आज सगळ्यात मोठी कॅन्डल झाली, म्हणजे 47,445, त्याच्यानंतर 47,340 आणि त्याच्यानंतर 47,085. तर निफ्टीमध्ये बघूया. निफ्टीने क्लोजिंग दिला आहे 22,356. तर मार्केटनी अपसाईडला मार्केट मुवमेंट दिली, पण मार्केट जास्त वेळ तिथं सस्टेन राहू शकलं नाही. आणि जी हाय दिला होता 22,383, म्हणजे जी आपली एसएमसी लेवल होती त्याच्यापासूनच मार्केट टच करून खाली येत होतं. जर जोपर्यंत 22,383च्या वरती क्लोजिंग मिळत नाही तोपर्यंत मार्केट अपसाईडला जायचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 22,462, 22,492 आणि 22,521. आणि ह्याच्या खाली जर मार्केट यायला लागलं, म्हणजे 22,316च्या खाली जर मार्केट सस्टेन राहिलं, तर त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 22,255 आणि 22,188. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि भरपूर प्रॉफिट कमवा. थँक्यू.